लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कांदिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आंदोलन। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते हाकेंविरोधात आक्रमक झाले। जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग म्हणाले की लक्ष्मण पागल झाला आहे, लक्ष्मण हाके यांना शॉक दिला पाहिजे। लक्ष्मण हाके यांच्या विरुद्ध FIR दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मी मागणी करत आहे। जर पोलिसांनी त्याला अटक केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि प्रत्येक न्यायालय लक्ष्मण हाकेला आरोपी घोषित करेल। काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हे जे लक्ष्मण हाके आहेत हे अभद्र भाषा वापरत आहे आणि ते खूप खराब बोलत आहे। खालची पातळीवर जाऊन ते बोलतात आहेत, म्हणून लक्ष्मण हाकेला मी हाक मारतो। लक्ष्मण हाके, तू वेडा झालाय, तू पागल झालाय, तू मेंटल झालाय, तुला अरेस्ट करून मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवायला पाहिजे। कारण की तू अजित दादा जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांचा एक विशाल कार्य आहे, त्यांचा एक महान कार्य आहे आणि त्यांच्या बद्दल तू अभद्र भाषा यूज करतोय, बोलतोय आणि तू बाजूला ठेवून एक येडेसारखा पागलासारखा वाटतोय। तर तुला आम्ही चेतावणी देतोय की तू अगर नाही सुधारला तर तुझ्यावर मी इतके केसेस कोर्टामध्ये बनवणार की तू प्रत्येक कोर्टामधून हाक येणार, लक्ष्मण हाके हाजीर हो, आणि तुला कुठले कोर्टात जावायला लागेल, तू पागल होणार। आता पण तुला आम्ही सांगतोय की तू सुधरून जा, तुझी भाषावर कंट्रोल कर आणि जे तू दोन समाजामध्ये येऊन ते हे बोलून एक तू फूट टाकतोय, ते फूट तुझी थांबली पाहिजे, नाही थांबली तर आम्ही तुला धडा शिकू। पोलिसांची काय मागणी असेल तुम्हाला? पोलिसांची काय मागणी असेल, काय कारवाई? पोलिसांचा आम्ही आता कंप्लेंट देतोय। कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही काही लिगली सेक्शन पण त्यांच्यामध्ये मेन्शन केले आहे की त्यांनी अनलॉफुल असेंब्ली केली होती, तिकडे त्यांनी अनपार्लमेंटरी वर्ड यूज केले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीला शिवीगाळ दिली आणि ब्रीच ऑफ पीस केला, शांतता भंग केली आणि आता आम्हाला पण रस्त्यावर उतरवायला त्याने लावला। असा लक्ष्मण हाकेला अरेस्ट केला पाहिजे आणि त्याला पागलखान्यामध्ये पाठवला पाहिजे आणि तिकडे त्याला शॉक द्यायला पाहिजे, ताकी त्याची मेंटल परिस्थिती बरोबर झाली पाहिजे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।